नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत MHATET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2014 साली घेण्यात आलेल्या पेपर 2मधील भाग ब मधील मानवशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 61. कारक विकासामध्ये गुटेरीजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही? पर्याय आहेत: कारक विकासाच्या संपूर्ण व्यक्ती भिन्नता दिसून येते. शैशवावस्था तो बालकावस्थेत कारक क्रियांचा विकास विशिष्ट क्रमाने होतो. कौमार्यावस्थेचा प्राप्त होईपर्यंत मुला-मुलींचा कारक विकासात खूपच फरक दिसून येतो. प्राथमिक शाळेतील मुलांचा कारक विकास प्रामुख्याने शारीरिक विकासाची पक्वता आणि सराव यावर अवलंबून असतो. त्याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3. कौमार्यावस्था प्राप्त होईपर्यंत मुला-मुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 62. शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? विकास हा परिणामात्मक असतो. विकास क्रमबद्ध असतो. प्रत्येक व्यक्तीचा विकास वेग भिन्न असतो. विकासातील बदल सुधारात्मक असतात. याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 1. विकास हा परिणामात्मक असतो. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 63. जेव्हा साधनाचेतकाचे वर्गीकरण करायला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेचा रिकामी जागा म्हणतात. पर्याय आहेत: मूर्त क्रियाकाल अवस्था, शब्दपूर्व अवस्था, बौद्धिक विकासाची अवस्था, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 2. शब्दपूर्व अवस्था. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी कोणते विधान बालोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शविते? पर्याय आहेत: बालोद्यान पद्धतीत ज्ञानेंद्रिय शिक्षणावर भर दिला जातो. मॉन्टेसरी पद्धतीत 2.5 ते 6 वयोगट शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बालोद्यान पद्धतीत शैक्षणिक साधनांवर भर दिला आहे. मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृती भर दिला आहे. त्याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4. मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65. स्वयंशोधन पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणते नियम अयोग्य आहेत? ही पद्धत बाल मनशास्त्रीय अध्ययन तत्त्वे पाळण्यासाठी पूरक आहे. ही पद्धत कार्यकारण भाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे. या पद्धतीत विद्यार्थी संख्या मर्यादित हवी. सर्व घटकांसाठी ही पद्धत सुयोग्य आहे. याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 4. सर्व घटकांसाठी ही पद्धत सुयोग्य आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी बुद्धिमत्तेविषयी असलेल्या घटकांपैकी अयोग्य घटक कोणता? पर्याय दिलेले आहेत: नवीन परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता, परिस्थितीनुसार बदल करण्याचे कौशल्य, नवीन गोष्टीचे अध्ययन करण्याची क्षमता, पुरानुभवाचा योग्य उपयोग करून घेण्याची क्षमता. तर याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3. नवीन गोष्टीचे अध्ययन करण्याची अक्षमता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 67. गिलफोर्डच्या बुद्धिमत्तेच्या उत्पत्तीनुसार बुद्धिमत्तेचे 120 घटकांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या 3 घटकात केले आहेत? पर्याय आहेत: बोध, स्मरण, मूल्यमापन, क्रिया, आशय निर्मिती, विचार, आशय, बोध, स्मरण, निर्मिती, बोध. याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 2. क्रिया, आशय निर्मिती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 68. मनःचक्षूवर प्रतिमा निर्मित होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब लागू नाही? पर्याय आहे: पूर्वी अनुभव घेतलेला असावा. एका प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना मिश्र प्रतिमांचा अनुभव येतो. प्रतिमेची तीव्रता एखादी बाब किती वारंवार अनुभवाला आली यावर अवलंबून असते. चौथा आहे: एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 4. एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69. मूलभूत तत्त्वांच्या आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे रिकामी जागा होय. पहिला आहे व्यावहारिक कल्पना, दुसरा आहे सौंदर्यनिष्ठ कल्पना, तिसरा आहे पुनरुत्पादक कल्पना, चौथा आहे अनिर्बंध कल्पना. त्याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1. व्यावहारिक कल्पना. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 70. विद्यार्थ्याच्या विचारशक्तींचा व तर्कशक्तींचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? पर्याय आहेत: शिक्षकांनी आपली मते विद्यार्थ्यांवर लादू नये, मुलांना मते मांडण्याची मुभा द्यावी, सर्व मतांचा चिकित्सक विचार करण्यास शिकवावे, मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा. याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4. मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71.
कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतःस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास पर्याय आहेत उंची वाढते, बौद्धिक विकास खुंटतो, वजन कमी होते, शारीरिक वाढ चांगली होते. त्याचं चूक उत्तर असणे पर्याय क्रमांक 2 बौद्धिक विकास खुंटतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 72. अभ्यासक्रम तयार करताना भक्तिभेद लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? पर्याय दिले आहेत. विद्यार्थ्यांची आवड, कला व क्षमतानुसार अध्ययन करण्याची सोय अभ्यासक्रमात असावी. अभ्यासक्रमात रचनेत मूलभूत विषय, चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण यासारख्या विषयांचा समावेश असावा. अभ्यासक्रम साचेबंद असावा. काही विषय अनिवार्य तर काही विषय ऐच्छिक असावेत. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 अभ्यासक्रम साचेबंद असावा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 73. सचिनच्या वर्गशिक्षकाला सचिनने मूल्यमापन करायचे आहे. मूल्यमापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश करणे योग्य आहे? विधान दिलेले आहेत. सचिनच्या वर्तनात किती बदल झाला? शिक्षकांनी अध्यापन पद्धती कितपत उपयुक्त होती? अध्यापनाचे उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य होते? शैक्षणिक अनुभवांचे संयोजन झाले का? पर्याय दिले आहेत फक्त अ आणि क. पर्याय आहे अ, ब, क, ड सर्व 3 आहे. फक्त अ, ब, क, ड. चौथा आहे फक्त अ, ब, क. त्याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 अ, ब, क, ड सर्व. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 74. मूल्य निर्धारणाच्या भूमिकेबाबत काही विधाने खाली दिली आहेत. त्यापैकी योग्य विधान कोणते? पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पुरावा जमा करून त्याचे अर्थ लावणे म्हणजे मूल्यमापन. निर्णय प्रक्रियेत मूल्य निर्धारणाला खूप महत्त्व असते. गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी मूल्य निर्धारण आवश्यक आहे. वरील सर्व. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. या पुढील असणारे प्रश्न 75 नंतरचे प्रश्न आपण पुढील भागात घेऊ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.